संजय ज्ञानपर्व भाग 28. संजयाचं ते युक्तिवाद शांतपणे ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्याला म्हणतो, तुमचं म्हणणं योग्य आहे की चांगुलपणा हा आमचा मुख्य स्वभाव आहे. तू मला सांग, तुझ्या दृष्टीने मी सद्गुण आचरत आहे की दुर्गुण? काही वेळा दुर्गुण सद्गुणांचं सोंग घेऊन येत असतो आणि सद्गुण दुर्गुणांचं रूप घेऊन येत असतो. त्यासाठी वरकरणी चांगुलपणा किंवा सद्गुण वाटणारा प्रत्यक्ष दुर्गुण असतो त्याच्या परिणामांवरून. तुला असं म्हणायचं आहे का की मी सद्गुण समजून दुर्गुणाचं आचरण करत होतो? परिणामाच्या स्वरूपावरून ते स्पष्ट होत असतं. आपत्काळी सद्गुण आणि दुर्गुण त्याची खरी रूपं दाखवत असतात. माणसाने त्याच्या वर्णानुसार त्याचं पालन करायचं असतं. आपत्काळी मात्र त्यांची रूपं बदलतात. अशा काळी तो दुर्गुणांचं पालन करून सद्गुणांचे परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. जगण्यासाठी माणसाला सगळं करण्याची परवानगी नीतिशास्त्र देते. जो तशा अवघड परिस्थितीत नाही तरी त्या दुर्गुणांचा उपयोग करत जर असेल तर ते त्याचं कृत्य चांगुलपणाला सोडून झालेलं आहे असं समजलं जातं. जे साधारण परिस्थितीत त्यांच्या वर्णानुसार वागतात ते सद्गुणी समजले जातात. परंतु तोच माणूस वाईट परिस्थितीत तसाच चांगला वागत राहून आणखीन वाईट परिस्थितीत जात असेल तर ते त्याचं वागणं चुकीचं समजलं जातं. कारण जगणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य समजलं गेलेलं आहे. याचा अर्थ चांगलं वागणं किंवा वाईट वागणं याचा संबंध परिस्थिती सापेक्ष असतो. कोणतंही वागणं नेहमीच चांगलं किंवा वाईट असं नसतं. वागणं तेच असतं, पण परिस्थिती बदलली तर तेच वागणं अयोग्य ठरतं जेव्हा परिस्थिती विरुद्ध झालेली असते. आणि म्हणूनच स्वतःच्या किंवा परिवाराच्या जगण्यासाठी त्याला परिस्थितीनुसार आपली वागणूक बदलावी लागते. जे साधारण परिस्थितीत त्यांच्या चांगल्या वागण्याला धरून राहतात ते शहाणे समजले जातात आणि ते परिस्थिती विरुद्ध झाल्यावर त्याप्रमाणे जर आपलं वागणं त्यानुसार बदलत नसतील तर ते नष्ट होतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे गृहस्थाचं वागणं आणि ब्रह्मचार्याचं वागणं वेगवेगळ्या परिस्थितीत सारखंच असणार नाही, कारण त्यांचा वर्ण बदललेला आहे. जे वागणं संन्याशाला योग्य आहे ते गृहस्थाला अयोग्य ठरू शकतं, कारण त्यांच्या परिस्थिती भिन्न असतात. जे परिस्थिती बदलली तरीही तसेच वागणारे वेगळेच असतात. जे आत्मज्ञानाच्या मागे आहेत जसे ब्राह्मण यांनासुद्धा हा सापेक्षतेचा नियम लागू होतो. ह्या प्रकारे आमचे पूर्वज वागत आलेले आहेत. जे आपत्काळीसुद्धा आपलं वागणं बदलत नाही, ते स्वतःला कर्मठ समजतात आणि ते त्याप्रमाणे दुःखाचे अनुभव घेतात. हे नीतिशास्त्राचे ठरलेले नियम आहेत. ते माणसांना, देवांना, अगदी प्रजापतीलासुद्धा लागू आहेत. प्राप्त परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी आपल्याला वागणुकीबाबत लवचिकच असावं लागतं. त्या सापेक्ष वागण्याला चांगुलपणा सोडला असं समजणं योग्य होणार नाही. सत्याला असत्य ठरवणं, असत्याला सत्य ठरवणं हे त्या व्यवहारात योग्य समजलं जातं, कारण तेच जगण्याचं उचित माध्यम बनलेलं असतं. अरे संजया, जोवर काकांचा मान राखणं माझ्या परिवारासाठी योग्य मला वाटत होतं तोवर मी त्यांच्या मर्जीनुसार वागत होतो. पण जेव्हा ते माझ्या परिवारासाठी अनुचित झालं तेव्हा माझं वागणं मी बदलत आहे. हे तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर आहे. सहनशीलतेची अखेर एक मर्यादा असते. ती संपली की माणूस त्याचं वागणं बदलतो. माझ्या बाबतीत जी सहनशीलतेची मर्यादा मी ठरवलेली होती ती माझ्या भावाला आणि पत्नी द्रौपदीला पसंत नव्हती, म्हणून त्यांनी माझ्या वागण्यावर टीकेची झोड उठवली होती. नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्यांची सर्वांची क्षमा मागून त्यांना माझ्या ज्येष्ठत्वाच्या बंधनातून मुक्त केलेलं आहे. आता ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास मुक्त आहेत. तरी ते केवळ प्रेमासाठी अजून माझ्या आज्ञेची प्रतीक्षा करत असतात. इथे कृष्ण आहे, जो तर सद्गुणांचा पुतळा आहे. तो ह्या नीतिशास्त्रात निपुण आहे. तो ब्राह्मणांचं सगळं काही वागणं ओळखतोही.
त्याचे सगळे निर्णय या सापेक्षतेवरच अवलंबून असतात. या गुणांच्या सापेक्षतेलाच मुत्सद्देगिरी असं म्हणतात, जो राजकारणातील एक महत्त्वाचा विषय आहे. कृपया कृष्णाने इथे सांगावं की माझी सापेक्षता अयोग्य होती का. मी त्याचं ऐकतो आणि त्याप्रमाणे माझं वागणं ठेवत असतो, कारण तो आम्हा पांडवांचा गुरु आहे. माझा युद्ध करण्याचा निर्णय त्याने तपासून त्याचं मत सांगावं. मी कृष्णाला ते सांगण्यासाठी सांगतो, कारण तो आम्हा पांडवांचा आणि कौरवांचा सारखा चाहता आहे. हे युद्ध केवळ आमची संपत्ती मिळवण्यासाठी होणार आहे असं तुला जे वाटतंय ते उचित नाही. ह्या युद्धामागे एक क्षत्रिय शिस्त अंमलात आणण्याचा उद्देश आहे. हे संजया, तू लक्षात घे. दुर्योधन त्याची क्षत्रिय मर्यादा ओलांडत आहे, त्यामुळे तो सगळ्यांना त्रासदायक होणार आहे. जर तो पृथ्वीचा मालक झाला म्हणून त्याला त्याची मर्यादा दाखवणं आणि सगळ्या पृथ्वीला त्या आपत्तीपासून वाचवणं हा या युद्धामागील प्रमुख उद्देश आहे. त्या कौरवांचा निःपात करणं हा या युद्धाचा अजिबात उद्देश नाही आहे. परंतु जर ते सगळे मारले गेले तर ते विधात्याला मंजूर होतं असं समजायचं. जसं कृष्णाने भीमाच्या मदतीने जरासंधाला मारलं आहे तसंच हे होणार आहे. कृष्ण पांडवांच्या मदतीने त्या 100 दैत्यांचा विनाश करणार आहे. अशा मोठ्या समरात इतर मरतात, पण त्यांची चिंता करायची नसते, कारण ते पुन्हा जन्मणार आहेत आणि त्यांचे भोग त्यांना पुन्हा यथास्थित परत मिळणार आहेत. कुणाचंही काहीच नुकसान होणार नाही आहे, परंतु अमर्यादा करणाऱ्याला अडवल्यामुळे काही काळासाठी पृथ्वी तरी समाधानात राहणार आहे. आम्ही सगळे कृष्णाच्या आज्ञेत काम करणार आहोत. त्यात चेडी, अंधक, वृष्णी, भोज, कुकुर, श्रींजय सामीलच आहेत. वृष्णी आणि अंधकाचा प्रमुख आहे उग्रसेन. विभ्रू काशी नरेश, जो कृष्णाला त्याचा बंधू मानतो, तो त्याच्या कृपेमुळे संपन्न झालेला आहे. योग्य काय अयोग्य काय ते समजण्याची कृष्णाची क्षमता विलक्षण आहे. आम्ही सगळेच पांडव आणि आमची भार्या त्याला फार मानतात. म्हणूनच आत्ता जर कृष्ण त्याचे विचार या संदर्भात सांगेल तर ते इथे जमलेल्या सगळ्यांनाच चांगले मार्गदर्शक होईल. अशा रीतीने संजय ज्ञान पर्व भाग 28 इथे संपलेला आहे. भाग 29 ते ऐकल्यानंतर कृष्ण बोलायला उभा राहतो आणि म्हणतो, अरे प्रिय संजया, जर युद्ध झालं तर पंडूची मुलं मारली जाण्याची शक्यता नाही, कारण विधीनुसार ते त्या युद्धानंतर सगळ्या पृथ्वीचे तारणकर्ते म्हणून राज्य करणार आहेत. तरी मी धृतराष्ट्राच्या सुखासाठी दुवा करतो. धृतराष्ट्राला जो शांतता करार मंजूर आहे तो पांडवांच्या भल्याचा नसल्यामुळे त्याप्रमाणे शांतता करार होणार नाही. शांतता करार हितकारक असावा लागतो. दोघांना न्याय देणारा शांतता करार जर तू आणला असतात तर तो नक्कीच मान्य झाला असता, ज्यात पांडवांचं स्वमेहनतीचं इंद्रप्रस्थ त्यांना मिळालं असतं. परंतु तुमचा प्रस्ताव न्याय देणारा नाही आहे. युधिष्ठिराच्या संयमाचा अगदी वेगळा अर्थ दुर्योधनाने आणि त्याच्या मित्रांनी काढलेला आहे आणि त्याप्रमाणे तो प्रस्ताव तयार केला गेला आहे ते स्पष्टपणे दिसतं. संयम म्हणजे कमजोरी असं जर तू समजत असेल तर त्या संयमाची दुसरी बाजू त्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. पांडवांनी युधिष्ठिराच्या नेतृत्वाखाली एक अगदी आगळं वेगळं संयमाचं उदाहरण दिलेलं आहे, जे तिन्ही युगात मिळणं अवघड आहे. त्याउलट धृतराष्ट्राची मुलं स्वार्थीपणाचे भयंकर उदाहरण दाखवत आहेत. अशा परिस्थितीत जर वैरभाव वाढला तर त्यात नवल ते काय? योग्य आणि अयोग्य यांचे गुण दाखवण्याचे जे प्रयत्न झालेले आहेत, तुझ्या आणि युधिष्ठिराच्या बोलण्यात ते छान होते. त्यात आपला मुद्दा खरा हे दाखवण्याचा प्रयत्न होता, हेही मी समजलो. युधिष्ठिर त्याच्या परिवाराच्या हिताबद्दल सावध आहे, जसे परिवाराच्या मुख्याला असावं लागतं. त्याचे नीतिशास्त्राचं ज्ञान पूर्ण आहे, त्यामुळे तो त्याबाबत मोठी चूक करणारच नाही. फक्त त्याचा संयम जरा जास्त होता आणि त्याचा चुकीचा अर्थ कौरवांनी आणि काही वेळा त्याच्या स्वकीयांनी सुद्धा घेतलेला होता, ही वस्तुस्थिती आहे. ह्यात क्षत्रियांचे विचार आणि ब्राह्मणांचे विचार
ह्याच्यात मतभिन्नता दिसते. काही ब्राह्मण सांगतात की कर्मयोग हाच मार्ग आहे यशासाठी, तर दुसरे काही सांगतात कर्मयोगापेक्षा त्यागबुद्धी श्रेष्ठ आहे ज्ञान मिळवण्यासाठी. ब्राह्मण म्हणतात केवळ अन्नाची माहिती असून पोट भरत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष अन्न खावं लागतं, म्हणून कर्मयोग मोठा असं ते समजतात. म्हणून कर्मयोगाने वास्तविक फलप्राप्ती होते, परंतु त्यात रमल्यामुळे अध्यात्माकडे दुर्लक्ष होतं, कारण कर्मयोगात त्यांचा मोठा काळ व्यतीत होत असतो. काही जण सांगतात देवांचं प्रभुत्व त्यांच्या कर्मयोगात असतं. निसर्ग कर्मयोगाचं उत्तम उदाहरण आहे. सूर्य नित्य उगवतो, पाऊस नेहमी वेळेवर येतो, म्हणून कर्मयोग श्रेष्ठ समजला जातो. काहींच्या दृष्टीने सगळे निसर्ग कर्मयोगाच्या कार्यक्रमात अडकलेले आहेत. तसंच देवसुद्धा त्यांच्या कार्यात गुंतलेले सदैवच असतात. पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती सतत फिरत आहे, ते तिच्यातील कर्मयोगाचं उदाहरणच आहे. अशी बरीच उदाहरणं दाखवली जातात ज्यांनी कर्मयोगाचं श्रेष्ठत्व स्पष्ट होतं. नद्या सतत वाहतात, वारे सतत वाहतात, ऋतू येतात आणि जातात नियमानुसार. ही आणि अशी अनेक उदाहरणं कर्मयोगाचीच आहेत. देव अशा रीतीने त्यांचं कार्य कर्मयोग्याप्रमाणे करत असताना त्याच वेळी ते संयमाने जगतही असतात असं सुद्धा आढळतं. त्या संयमामुळे ते अध्यात्मात श्रेष्ठ ठरले, कारण संयम हा आणखीन एक गुण यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा आहे. संयमामुळे इंद्र सगळ्या देवात श्रेष्ठ ठरला. संयम म्हणजे भोगात न रमणं. ब्राह्मण श्रेष्ठ ठरतात जरी ते कोणतंही कर्मयोगी कार्य करत नाहीत. ते दान मागून त्यावर जगतात, जे दान त्यांना समाजातील कर्मयोगी देत असतात. तरीही ब्राह्मण त्या दान करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ समजले जातात. सगळेच रुद्र, वसु, राजा यम, कुबेर, गंधर्व, यक्ष आणि स्वर्गीय अप्सरा हे सगळे त्यांच्या कर्मयोगामुळे त्यांच्या स्थितीला जाऊन पोचलेले आहेत. परलोकात संत अभ्यास करून त्या कर्मामुळे ते चमकतात. त्यांचं तेज कर्मयोग आणि संयम अशा दोन्हीमुळे त्यांना प्राप्त होत असतं. हा नियम शहाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि हुशार वैश्य आचरणात आणतात. अरे संजया, तू का एवढी मेहनत कौरवांसाठी करतो आहेस? तुला माहीत आहे की युधिष्ठिर सतत वेदाचा अभ्यास करत असतो. त्यात अनेक अश्वयज्ञ त्याने केलेले आहेत. राजसूय यज्ञ केला आहे. तो त्याच्या क्षत्रिय वर्णाच्या नियमानुसार सगळी कामं करत असतो. परंतु जर तुम्ही असा पर्याय आणला की त्यामुळे कौरवांचा विनाश न करता त्यांचे उद्देश साध्य होतील, तर ते युद्ध करणार नाहीत. त्यामुळे कदाचित चांगलंही होईल सर्वांसाठी. परंतु जर तसा प्रस्ताव तुम्ही आणत नसाल, तर भीमाच्या, अर्जुनाच्या, नकुलाच्या आणि सहदेवाच्या सामर्थ्याला त्यांना तोंड द्यावंच लागेल. हे तर निर्विवाद सत्य आहे. त्यांची जमीन ताब्यात घेणं हे त्यांचं क्षत्रिय कर्तव्य ठरतं. त्यामुळे जे मारले जातील ते चांगलंच ठरणार आहे. चोराला शिक्षा करणं हे राजाचं कर्तव्यच असतं. कौरव तर चोरच आहेत, म्हणून त्या मोठ्या चोराला वठणीवर आणण्यासाठी युद्धासारखा दुसरा पर्याय मला तरी दिसत नाही आहे. अरे संजया, तू आपल्या 4 कर्मांचा विचार कर. त्यात प्रत्येकाला विशेष कार्य आखून दिलेलं आहे. आता ऐक, पांडव त्यांचं काम कसं करणार आहेत ते ऐकल्यावर तू ठरवशील त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे की निंदनीय आहे. ब्राह्मण त्याच्या कर्तव्यात अभ्यास करणं, यज्ञ करणं, दान करणं आणि तीर्थयात्रा करणं, त्याशिवाय योग्य शिष्य मिळाल्यास त्याला शिकवणं, सत्पात्र यजमानांसाठी पौरोहित्य करणं, माहीत असलेल्या यजमानांकडून दान स्वीकारणं, अशी कामं खऱ्या ब्राह्मणांकडून अपेक्षित असतात. क्षत्रियांचं कार्य असतं त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांना संरक्षण देणं, सदैव ब्राह्मणांना दान करणं, वेदांचा अभ्यास करणं, गृहस्थाश्रम सांभाळणं. जर ती कामं तो प्रामाणिकपणे करत असेल तर तो मृत्यूनंतर देवलोकीत जातो. वैश्य वेदांचा अभ्यास करतो, सच्चाईने व्यापार उदीम करतो
आणि धन संचय करतो, शेती करतो, पशुधन सांभाळतो, राज्याचे आर्थिक व्यवहारात हातभार करतो. तो ब्राह्मण आणि क्षत्रियांना मदत करतो. तो गृहस्थ असतो. प्राचीन काळापासून शूद्राची कर्तव्य कोणती ते सांगितलेली आहेत. शूद्र वरील 3 वर्गाच्या लोकांना त्यांच्या कार्यात मदत करणार. तो वेदांचा अभ्यास करणार नाही, तो यज्ञ करणार नाही, तो चांगुलपणाने सगळ्यांना मदतच करील. आता सांगतो राजाचं कर्तव्य. राजा या 3 वर्णाच्या लोकांना संरक्षण देईल. 4ही वर्णाचे लोक त्यांची कामं योग्य प्रकारे करतात की नाही ते पाहील. राजा सुखोपभोगात रमणार नाही. तो वैराग्यपूर्ण जीवन जगेल. तो कधीही न्याय देताना पक्षपात करणार नाही. राजा चांगुलपणा आणि भूतदया सांभाळूनच राज्य करील. राज्यातील कोणीही प्रजाजन राजाला कधीही भेटू शकला पाहिजे. जो हे नियम पाळत नाही तो राजा वाईट राजा समजला जातो. वाईट राजाची लक्षणं अशी सांगितलेली आहेत, जो प्रजाजनांच्या संपत्तीवर नजर ठेवून प्रजेला कराच्या नावाने लुटतो. त्यामुळे अराजक आणि बंडाळी राज्यात सुरू होते. त्याचा फायदा परराज्याचा राजा घेऊन आक्रमण करतो. त्यातून लढण्याची आयुधं तयार झाली. इंद्राने अनेक आयुधं उत्पन्न केली, ज्यामुळे अशा प्रकारे लूट करणाऱ्यांचा नाश झाला. चोराला ठार मारणं हे त्या काळी म्हणजे कृतयुगात धर्मकार्य समजलं जात होतं. त्याचवेळी अनेक व्याधक शक्ती त्यात उत्पन्न झालेल्या होत्या. त्याप्रमाणे ह्यावेळी कुरु घराण्यात त्या जन्म घेऊन आलेल्या आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पांडवांना युद्ध करावं लागेल, कारण त्यांची त्यासाठीच नेमणूक झालेली आहे. पांडवांचा जो छळ झाला त्यावरून ब्रह्मदेवाकडे सूचित झालेलं आहे की कौरव हे खरोखरीच विनाश करण्यासारखेच आहेत. तो त्रास सहन करणं ह्यात पांडवांची योग्यता सिद्ध झालेली आहे. जरी वरकरणी पांडव नाहक ते भोगत होते, तरी त्या भोगामुळे पांडवांची आध्यात्मिक योग्यता सिद्ध झालेली आहे. कौरवांना सुधारण्यासाठी भरपूर वाव होता, परंतु ते सुधारण्यास तयार नव्हते. म्हणून आत्ता त्यांचा संहार करणं हा एकच पर्याय उरलेला आहे. म्हणून अरे संजया, हे युद्ध होणारच आहे आणि त्यात कौरवांचा निःपात होणार हेही विधिलिखितच आहे. तू स्वतः त्यांच्या पापमय कृत्याचा आढावा घे, म्हणजे तुला समजेल की कौरवांचा नाश होणं चांगुलपणाच्या स्वास्थ्यासाठी किती आवश्यक आहे. त्यांचे त्यावेळचं राज्यसभेतील वागणं तू तर पाहिलेलंच आहेस. हे पहा कुरूंचा प्रमुख भीष्म, परंतु तो सुद्धा काहीही बोलत नाही जेव्हा द्रौपदीला खेचून राजसभेत दुःशासन आणत होता. त्याशिवाय सगळे कौरव त्या ठिकाणी उपस्थित होते, पण कोणीही त्या दुष्कृत्याबद्दल आक्षेपही घेतला नाही. जर त्यापैकी कोणी त्या पापकृत्याला थांबवलं असतं तर मी समजलो असतो की काही लाज शरम धृतराष्ट्राच्या लोकात आहे. त्यामुळे त्याच्या मुलांचे जीव वाचले असते. तिथे सभेत सगळे वडीलधारे असताना दुःशासन असं कृत्य करतो, ह्यातच त्यांच्या नाशाची बीजं होती. एक विदूर सोडले तर इतर कोणीही का त्या कृत्याला आक्षेप घेतला नाही? काय ते सगळे मूर्ख होते? त्यावेळी नैतिकतेचा कायदा काय ते तू सुद्धा त्या सभेत सांगितलेलं नाही आहेस. आणि आता तू मोठ्या संभावितासारखा त्यांच्या बाजूने बचावाची भाषा करण्यासाठी आला आहेस. याचा अर्थ मी काय समजावा? द्रौपदीने मात्र परिस्थिती हुशारीने सांभाळून पांडवांची त्या पहिल्या अरिष्टातून सुटका केली. त्यावेळी कुलीन क्षत्रियांना न शोभेल असे प्रस्ताव तिच्यापुढे कौरव ठेवत होते. त्यात कर्ण काहीही कारण नसताना तिचा अपमान करणारे वक्तव्य करतच होता. त्याच्या वक्तव्यामुळे नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या. अशी माणसं कुलीन क्षत्रिय म्हणण्यास अयोग्यच होती. त्या अपमानकारक बोलण्याचा फार घातक परिणाम अर्जुनाच्या काळजावर झालेला होता. त्यावेळी पांडव चर्मवस्त्र घालून निघाले तेव्हा दुःशासन त्याला बोलतो की हे हिजडे वनात जात आहेत. कोणाला तो हिजडे बोलला? त्याचा जाब विचारण्याचा हक्क पांडवांना आहे, हे तू नाकारू शकणार नाही आहेस.
त्यानंतर गांधार राज्याचा युवराज शकुनी युधिष्ठिराला म्हणतो, अरे नकुलाला तर मी जिंकलं आहे, आता कोणाला डावाला लावतोस? आता तुझी बायको लाव, असं त्याला तो सुचवतो. ते सगळे, तूही तिथे होतास आणि ऐकतही होतात. मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन हा मामला सोडवणार होतो, पण तो होणारा नव्हता, कारण मी दुसरीकडे गुंतलेलो होतो. विधिलिखित वेगळं आहे आणि म्हणून आता अर्जुन आणि भीमाच्या हातून बहुतेक कौरव मारले जाणार आहेत. त्या सभेत कौरवांचे लोक पांडवांचा अपमान करत होते. त्या सगळ्या अपमानाचा बदला घेण्याचा हक्क पांडवांना आहे, हे लक्षात असू दे. कौरवरूपी वृक्ष पापमय वृक्ष, ज्याची मुळं आहेत धृतराष्ट्र, खोड आहे दुर्योधन, कर्ण आणि इतर कौरव त्याच्या फांद्या. दुर्योधन त्या वृक्षाचा आत्मा आहे. तो वृक्ष पांडव मुळासकट उपटून टाकणार आहेत. युधिष्ठिर एक चांगुलपणाचा वृक्ष आहे. त्याचं खोड आहे भीम, फांद्या माद्रीची मुलं, त्यावर आलेला बहार आहे. त्याचे मूळ आहे मी स्वतः परमेश्वर आणि इतर ब्राह्मण. पंडूंची मुलं धृतराष्ट्राला सांभाळायला तयार आहेत. जरी कौरव मेले गेले, मारले गेले त्या युद्धात, तरीसुद्धा पांडव कौरवांचं विषारी झाड उपटून काढण्यास तयार आहेत. आणि धृतराष्ट्राला सांग की तो योग्य निर्णय घेईल, ज्यामुळे त्याचं उर्वरित आयुष्य सुखात जाईल. जरी युद्ध झालं आणि सगळे कौरव मारले गेले, तरी धृतराष्ट्राची काळजी पांडव त्याच्या पित्याप्रमाणेच घेतील, असं तू त्याला जाऊन सांग. जर कौरव युद्ध न करता पांडवांचा हिस्सा देण्यास तयार असतील, तरीही सगळे काही आनंदात होईल. आता हा जुगाराचा डाव दुर्योधनाने खेळून दाखवावा, त्यात शकुनी त्याला उपयोगी येणार नाही. आणि अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 29 इथे संपलेला आहे. भाग 30. ते कृष्णाचं बोलणं ऐकून संजय त्याला म्हणतो, मी आपला निरोप घेतो. अहो पुण्यवान राजांनो, आपल्याला समृद्धी प्राप्त होवो. तो पुढे हेही म्हणतो, मला आशा आहे की मी माझ्या बोलण्याने आपल्यापैकी कोणाचंही मन दुखावलेलं नाही आहे. त्यानंतर तो जनार्दनाचा निरोप घेतो. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव अशा सगळ्या पांडवांचा तो निरोप घेतो. त्याशिवाय सत्यकी, चिकेतन त्यांनासुद्धा तसंच बोलून त्यांचासुद्धा निरोप घेतो. आपण सगळे सुखी आणि समृद्ध राहा, असं बोलून त्याच्या भावनाही व्यक्त करतो. आपण सगळे राजे माझ्याकडे कृपादृष्टीने पाहतील अशी मी आशा करतो, असंही तो म्हणतो. युधिष्ठिर सांगतो त्याला, आमची तुला जाण्याची परवानगी आहे. तू सुखानैव जाऊ शकतोस. तू आमच्याबद्दल कधीही वाईट समजून घेऊ नकोस. सगळ्यांना माहीत आहे की तू शुद्ध मनाचा पवित्र माणूस आहे. तू आमच्याकडे कौरवांचा वकील म्हणून आलेला आहेस. तू एक प्रामाणिक इसम आहेस. आम्ही तुझ्याबद्दल प्रेमभाव धरूनच आहोत. तुझी वर्तणूक उत्तमच आहे. तुझं मन पूर्वग्रहाने दूषित झालेलं नाही आहे. तुझ्यावर रागावून कोणी जर तुला बोललेलं असेल तर तू रागावत नाहीस. हे तुझ्या व्यक्तिमत्वाचं विशेष आहे. तू कधीही कटू बोलत नाहीस. तुझं बोलणं सौजन्यपूर्णच असतं. सगळ्या प्रतिनिधीत तू मला फक्त खूप आवडतोस. तुझ्याप्रमाणे आणखीन एक महानुभाव तिचे आहेत, जिथे त्यांचं नेहमीच इथे पण स्वागत होईल. ते आमचे काका विदूर. आम्ही एकेकाळी सतत भेटत असू. तू आमच्यासाठी एक प्रामाणिक मित्र आहेस, जसा आमचा जनार्दन. तू आता इथून निघून तिथे असलेल्या पवित्र ब्राह्मणांच्याकडे लक्ष दे, जे ब्रह्मचर्य पाळत आहेत, ते वेदांचा अभ्यास करत आहेत, भिक्षुकीचं जीवन जगत आहेत, जे सदैव वनात राहतात. त्याशिवाय इतर जे ध्यान साधना करत आहे, त्या सगळ्यांनाच माझा प्रणाम सांग. त्यांच्या क्षेमकुशलतेची चौकशी माझ्या वतीने करायला विसरू नकोस. धृतराष्ट्राचे पुरोहित आणि ऋग्वीज अशा सगळ्यांना माझा निरोप दे. त्यात काही तरुण आहेत, त्यांचीसुद्धा विचारपूस कर. त्या सगळ्यांना माझ्यासाठी प्रार्थना करायला सांग. हस्तिनापुरात राहणाऱ्या वैश्यांचीसुद्धा माझ्या वतीने विचारपूस कर. आमचे गुरु द्रोण, त्यांचा पुत्र अश्वत्थामा अशा सगळ्यांना माझा प्रेम भरला नमस्कार सांग. ते दोघेही ब्रह्मचर्य पालन करणारे आहेत, म्हणून त्यांना माझ्या वतीने धन्यवाद दे. त्यानंतर तू स्वरद्वताचे पुत्र आणि आमचे शिक्षक कृपाचार्य यांच्या निवासी जा.
माझा आणि माझ्या भावांचा आदरपूर्वक प्रणाम त्यांना दे. माझ्या वतीने त्यांचे पाय धर आणि त्यांना माझ्यासाठी ब्रह्माकडे प्रार्थना करण्याची विनंती कर. त्यानंतर तू भीष्माचार्यांना माझा नमस्कार देशील. ते आमचे तर आजोबा आहेत. त्यानंतर तू आमचे चुलते धृतराष्ट्र यांना आमच्या वतीने प्रणाम करशील, जे सध्या कुरु घराचे मुख्य आहेत. तू आमच्या चुलत भावाला दुर्योधनाला सुद्धा आमच्या शुभेच्छा कळव, कारण त्याला पुढच्या काळात फार गरज भासणार आहे, हे त्याला न विसरता सांग. कौरवांच्या सभेचे सदस्य वल्लीक, जे आमच्यात सलोखा नांदावा यासाठी प्रार्थना करत असतात, त्यांना माझ्या शुभेच्छा देशील. त्याचप्रमाणे सोमदत्त, जे त्याच्यात दयाळू मनासाठी ख्यातनाम आहेत, त्यांचा मुलगा जो आदरणीय आहे, त्यालासुद्धा आमचे नमस्कार दे. त्यांच्या दरबारी कारभाऱ्यांसह सगळ्यांनाच आमचे आदरपूर्वक नमस्कार देशील. त्या सभेत आणखीनही बरेच आहेत, जे वयाने मोठे आहेत, आमच्यावर प्रेम करणारे आहेत. त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा देशील. जरी ते आमच्याशी लढणार असले आणि कौरवांचे मिंधे असल्यामुळे त्यांच्या मनात आमच्याबद्दल जे प्रेम आहे ते मी ओळखतो, असं त्यांना भेटून सांग. त्यामध्ये कैकय, वस्तीस, शल्वक, अमवशत, त्रिगर्त, त्याचप्रमाणे पूर्वेकडून आलेले आणि उत्तरेकडून आलेले, दक्षिणेकडून आणि पश्चिमेकडून आलेले अशा सगळ्या योद्ध्यांना आमच्या वतीने अभिवादन करायला विसरू नकोस. ते सगळे चांगले आहेत, पण त्यांना आमच्याशी लढावं लागणार आहे, तरी त्यांना आमच्या भावना सांग. हत्तीदलातील, घोडदळातील, पाईक अशा सगळ्यांना आमच्या भावना सांग. धृतराष्ट्राच्या वैश्य पत्नीची आणि तिच्या मुलांची भूरश्रवाची विचारपूस करण्यास विसरू नकोस. त्याला विदुराप्रमाणे फक्त शहाणपणानेच सगळे प्रश्न सोडवायला आवडतं, म्हणून तो मला फार प्रिय आहे. चित्रसेन, जो द्यूतात प्रवीण आहे, त्याला माझा नमस्कार सांग. जाता जाता माझा नमस्कार शकुनीला सुद्धा दे, जो खोटा जुगार खेळण्यात तरबेज आहे. तो लढण्याच्या दृष्टीने निरुपयोगी आहे, ज्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. वृकर्तनाचा मानसपुत्र कर्ण, त्यालासुद्धा आमच्या शुभेच्छा दे. त्यांची कौरवांची बुद्धी भ्रष्ट करण्याची क्षमता विलक्षणच आहे. जो आमच्या विरुद्ध सतत कान भरत होता, तरीही मी त्याला रागवत नाही, कारण तो लवकरच नष्ट होणार आहे. एका परीने कर्ण आमचा सर्वात ज्येष्ठ भाऊ आहे. त्याची त्याला आठवण करण्याचा प्रयत्न जर तू करू शकलास तर बरं होईल. त्याला सांग, जर तो आमच्यात आला तर मी त्याची सेवा करीन. विदुरांची सुद्धा तू आमच्या वतीने चौकशी करशील. ते नेहमीच आमच्या हितासाठी काम करत आलेले आहेत. ते आमच्यासाठी आई, बाप, गुरु या स्थानी आहेत. ते आमचे मार्गदर्शक राहिलेले आहेत. कुरु घरातील सगळ्या स्त्रियांना आमचा नमस्कार सांग. त्या सगळ्या आमच्यासाठी माते समानच आहेत. त्यांच्या प्रेमभऱ्या वागण्याला आम्ही विसरलेलो नाही आहे, हेही त्यांना सांग. त्यांना सांग की मी त्यांच्या भल्यासाठी नेहमीच प्रार्थना करत असतो. कौरवांच्या सगळ्या बायका उच्च घरातील आहेत. त्यांना सांग की मी त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करत असतो. त्या सगळ्या त्यांच्या संसारात सुखी राहाव्यात अशी मी प्रार्थना करतो. ते त्या महिलांना माझ्या वतीने सांग. त्या घरातील सगळ्या नोकरांना, त्यांच्या कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा दे. त्यात काही अपंग आहेत, त्यांची विचारपूस माझ्या वतीने कर. मला आशा आहे की धृतराष्ट्राची मुलं तुला आदराने वागवतात. तिथे राज्यात असलेल्या सगळ्या अपंगांना माझ्या वतीने शुभेच्छा दे. त्यांना माझ्या वतीने सांग की गेल्या जन्मात जी पापं त्यांनी केली आहेत, त्यामुळे ते असं जगत आहेत, म्हणून ह्या जन्मात ते निष्पाप जीवन जगतील अशी प्रार्थना मी त्यांच्यासाठी करत आहे. तिथे असलेल्या परदेशी रहिवाशांना सांग की मी सुरक्षित आहे. युद्धासाठी जमलेल्या योद्ध्यांना सांग की आमची लढाई न्यायासाठी आहे, कारण आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. आम्ही जिंकणार आहोत जर युद्ध झालं तर. अरे संजया, त्या दुर्योधनाला माझा निरोप दे की जी इच्छा तुला आयुष्यभर सतावत आहे, तू एकटाच त्या राज्याचा राजा म्हणून राहावास, ती तुझी इच्छा पूर्ण होणार नाही, कारण ती चुकीच्या विचारांवर आधारलेली आहे. आम्ही स्वतः तुला त्रास देऊ इच्छित नाही, पण जर तुला आमच्याशी लढायचंच असेल तर ते युद्धच होईल, कारण इंद्रप्रस्थ आमचं आहे आणि ते आम्ही घेणारच आहोत.
अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 30 इथे संपलेला आहे. भाग 31. युधिष्ठिर पुढे बोलतो, अरे संजया, चांगुलपणाने वागणारे, वाईटपणाने वागणारे, म्हातारे आणि तरुण, शक्तिमान किंवा कमजोर असे सगळेच त्या विधात्याच्या नियंत्रणानुसार काम करत असतात. त्याच्या मायेने लहानगा शहाणा होतो, मोठा लहानासारखा वागत असतो. जर धृतराष्ट्राने तुला आमच्या बळाबद्दल विचारलं तर सगळं काही खरं सांगून टाक. अरे गवालगडाच्या पुत्रा, माझा सलाम तुझ्या मालकाला दे. त्याचे पाय आमच्या वतीने पकडून त्यांच्या तब्येतीची चौकशी कर. त्यांना सांग, जेव्हा ते सभेत सगळ्यांच्यात बसलेले असताना त्यांना सांग, पंडूंची मुलं सुखरूप आहेत. तुमच्या कृपेमुळे ते मजेत आहेत. त्यांनी तुम्हाला त्यांचं राज्य दिलेलं आहे, ते त्यांना आता परत पाहिजे आहे. जर ते चांगल्या रीतीने त्यांना मिळालं तर उत्तम, नाही तर ते युद्ध करून ते आणि त्याबरोबर सगळं राज्य काबीज करणार आहे. त्यामुळे जो सर्वनाश होईल त्या युद्धाची जबाबदारी तुमचीच असेल आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहून काय तो निर्णय आपण घ्यावा असा माझा निरोप त्याला दे. त्यानंतर अरे संजया, तू आमच्या आजोबांना भीष्माचार्यांना आमच्या वतीने वंदन करून म्हणशील, जेव्हा शंतनूचा वंश मारला जाईल तेव्हा तो वंश पुन्हा जिवंत करण्यासाठी आपल्या मनाने निर्णय घेऊन आपले नातू सुखाने कसे राहतील त्याचं बघावं. त्यानंतर आपण आमच्या वतीने विदुराला सांगाल, जे कौरवांचे सल्लागार आहेत, जे नेहमी शांतता राखण्याचा प्रयत्न करीत असतात, ते नेहमीच आमच्या भल्याचा विचार करत असतात. त्यानंतर तू त्या उद्धट दुर्योधनाशी सुद्धा आमच्या वतीने बोलशील. त्याला पुन्हा पुन्हा सांग की युद्धामुळे कौरवांचा सर्वनाश होणार आहे, कारण कौरव त्यांच्या केवळ संख्याबळावर आणि एकट्या दुकट्या कर्णासारख्या वीराच्या बळावर युद्ध करू शकणार नाही. द्रौपदीचा भर सभेत जो उपमर्द झाला त्याची मोठी किंमत त्याला द्यावी लागणार आहे. जरी त्याने आम्हाला इंद्रप्रस्थ देऊन टाकलं तरीही तो हिशोब उरतोच. आम्हाला सगळ्यांचा नाश करण्याची इच्छा नाही आहे, पण काही गोष्टींबाबत शिक्षा दुर्योधन, दुःशासन आणि कर्णाला भोगावीच लागणार आहे. पांडवांनी विनाकारण बरेच काही सहन केलेलं आहे. जरी ते कौरवांपेक्षा कितीतरी सामर्थ्यवान आहेत, त्यांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला गेलेला आहे. त्या सगळ्या गोष्टींचा निवाडा करण्याचीच आत्ता वेळ आलेली आहे. ते सगळं कौरवांना समजत नाही असं बिलकुल नाही आहे, परंतु त्याची वाच्यता करण्याची आवश्यकता आत्ता आम्हाला वाटते आहे. दुःशासनाने द्रौपदीचा भर सभेत अपमान केला आहे, त्याचा हिशोब तुला, कर्णाला आणि दुःशासनाला द्यावाच लागणार आहे. द्यूताच्या बहाण्याने तू आमची संपत्ती आणि राज्य गिळंकृत केलेलं आहेस, ते एक चौर्यकर्मच होतं, म्हणून त्याबद्दल तुम्हाला शिक्षा होणं क्रमप्राप्तच आहे. तत्वतः आम्ही शांतता अपेक्षित असली तरी जर मुकाट्याने कौरव त्यांची चूक मान्य करून जाहीरपणे द्रौपदीची माफी मागत नाहीत आणि आम्हाला आमचं देत नाहीत, तोवर युद्धाची टांगती तलवार त्यांच्या माथ्यावर राहणार आहे. शांततेसाठी आम्हाला इंद्रप्रस्थ नाही तर एक एक प्रांत द्यावा, जसं कुशस्थल, वृतस्थल, माकंदी, वरनाळ, नावळ कोणतंही दिलं तरी चालेल. असं करून हा युद्धाचा प्रसंग आणि त्यामुळे होणारा नरसंहार आपण टाळू शकता. अरे संजया, त्याला सांग, आम्हा 5 भावांना 5 गावं द्या आणि हे युद्धाचं अरिष्ट टाळा. आम्हाला तुमच्या संपत्तीची हावही नाही आहे. आम्हाला कुरु घराण्यात शांतता राहावी अशीच कामना आहे. त्याला सांग संजया, पांडवांना कौरवांबरोबर खेळीमिळीने राहण्याची इच्छा आहे. त्यांना आनंदात त्यांच्या लेकी सुनांसह राहत असल्याचंच आम्हाला पाहायचं आहे. पण जर ते मान्य झालं नाही तर युद्ध होईलच आणि त्यात कौरव नष्ट होतील. आम्ही शांतता आणि युद्ध दोन्हींमध्येही प्रबळ आहोत हे लक्षात घेऊन काय तो निर्णय घ्या. आम्हाला संपत्ती आणि पुण्य कसं मिळवायचं ते चांगलं माहिती आहे. अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 31 इथे संपलेला आहे. भाग 32.
वैशंपायन पुढे सांगतात की पांडवांच्याकडून सन्मानपूर्वकपणे निरोप घेऊन तो धृतराष्ट्राचा वकील संजय हस्तिनापुराला जातो. तिथे पोचल्यावर त्वरितच तो द्वारपालाला सांगतो की राजाला कळव, मी संजय आलेलो आहे पांडवांना भेटून. तो पुढे त्या द्वारपालाला सांगतो, जर राजा तयार असेल तर माझी आणि त्यांची भेट लवकर होणं अगत्याचं आहे. ते ऐकून तो द्वारपाल आत वाड्यात जातो. संजयाचा निरोप धृतराष्ट्राला जसा संजयानं सांगितला तसाच देतो. तो सांगतो की पांडवांच्याकडे गेलेले आपले वकील संजय युधिष्ठिराचा संदेश घेऊन आलेला आहे आणि आपल्याला त्वरित भेटण्याचं बोलत आहे. ते ऐकून राजा धृतराष्ट्र त्या द्वारपालाला सांगतो, संजयाचं स्वागत असो. त्याला सांग की मी त्याची उत्कंठापूर्वक प्रतिष्ठा करत आहे. त्यानंतर थोडासा रागवून तो त्या द्वारपालाला बोलतो, तू त्याला असं अडवत जाऊ नकोस रे. संजय कधीही माझ्या कक्षात येऊ शकतो. जा, त्याला ताबडतोब घेऊन ये. वैशंपायन पुढे सांगतात, संजय त्यानंतर धृतराष्ट्राच्या भव्य महालात प्रवेश करतो. संजय सुताचा पुत्र नमस्कार करत विचित्र वीर्याचा पुत्र धृतराष्ट्र याला सामोरी जातो. त्याच्यापुढे उभा राहून तो सांगतो, अहो राजन, मी संजय आपला सारथी आणि पांडवांच्याकडे गेलेला आपला वकील संजय तिथे जाऊन आलेलो आहे आणि आत्ता आपल्यासमोर उभा आहे. तिथे गेल्यावर मी आपला निरोप युधिष्ठिरापुढे सादर केला. बुद्धिमान युधिष्ठिरांनी आपल्या सगळ्यांची विचारपूस केलेली आहे. त्यांना आपल्या मुलांची, आपल्या सुनांची आणि नातवंडांची सुद्धा आस्थापूर्वक त्यांनी चौकशी केली आहे आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत. ते ऐकल्यानंतर धृतराष्ट्र त्याला सांगतो, अरे मुला, माझ्या शुभेच्छा अजातशत्रूला आणि त्यांच्या भावंडांना दिल्यास की नाही? त्यांचे सर्व लोक खुशाल आहेत का? त्याला गेलेली त्याची संपत्ती पुन्हा पाहिजे आहे का? तो वास्तविक संपत्ती आणि पुण्य संपत्ती या मर्यादेत राहूनच कमावू इच्छितो. त्याचप्रमाणे त्याचे सगळे लोक आहेत. हे ऐकल्यानंतर संजय त्याला सांगतो, त्याला त्याची गेलेली संपत्ती पुन्हा पाहिजे आहे आणि जर ती आपण त्याला दिली नाही तर तो ती मिळवण्यासाठी आपल्याबरोबर युद्ध करण्याच्या जय्यत तयारीत आहे. त्याचं ज्ञान पूर्ण आहे. त्याचप्रमाणे तो धूर्तसुद्धा आहे. तो साधेपणा ज्याची आपल्याला सवय आहे तो मला त्यावेळी आढळलेला नाही आहे. तरी त्याचं वागणं फार सुंदर होतं. त्याचं वागणं पुण्यप्रभावी असलं तरी व्यवहाराला धरून होतं. कोणताही डावपेच त्याच्यावर चालण्यासारखा नव्हता. त्याच्या वागण्यात त्याला सात्विक सुखाची ओढ असलेला मी पाहिलेलं आहे. माणसाचं वागणं त्याच्या दैवानुसारच होत असतं. आत्तापर्यंत जे त्यांनी भोगलं आहे त्याचा प्रभाव त्याच्या बोलण्यातून दिसत होता. त्यांनी आपल्या सगळ्या पापकर्माचा आढावा माझ्यापुढे मांडला आहे. ज्या कौरवांच्या कुकर्मामुळे त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला त्याची माहिती त्यांनी मला दिली आहे. सहन करण्याच्या मर्यादेची त्यांनी मला कल्पना दिली आहे. आपल्या मुलांनी जी कृष्णकृत्य केलेली आहेत त्याचा आढावा त्यांनी घेतला आहे. त्याची हद्द संपली आहे आणि आता आम्हाला त्यांना जाब द्यावा लागणार आहे. त्यांच्या बोलण्यातून क्रोध, सूड अशा भावना व्यक्त होतच नव्हत्या. तो न्याय देण्याची भाषा करत होता. एखाद्या गुन्हेगाराला जसं शासन करावं लागतं राजाला, क्रोध, द्वेष, सूड अशा भावनात न अडकता अगदी तसंच त्याचं बोलणं होतं. तो तरीसुद्धा काही बाबींच्या बाबत समझोता करण्यास तयार आहे असं मलाही दिसलं. त्यांच्या बोलण्यातलं धर्म, कर्तव्य, न्याय आणि हित हे सगळं साध्य करण्याचा उद्देश मला स्पष्ट दिसत होता. तो पूर्णतः सात्विक होता. रजोगुण किंवा तमोगुण त्याच्यात मला अजिबात आढळले नाहीत. त्याविरुद्ध अहो राजन, आपलं संपूर्ण वागणं धर्म, न्याय आणि हित यांची प्रतारणा करणारं होतं ते त्यांनी मला दाखवून दिलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या त्यांच्याशी तशा वागण्यामुळे सर्व जगात आपलं नाव बदनाम झालेलं आहे. तसं वागणं आपल्याला शोभत नव्हतं ते त्यांनी मला सांगितलं. विनाकारण वैर करणं हा तमोगुण आहे. तो दुर्योधनात आणि कर्णात भरपूर आहे. आपण त्यांच्या सल्ल्याने सगळे निर्णय घेता ते शंतनूच्या वंशाला काळीमा लावणारेच आहे. आपलं वागणं कुलीन क्षत्रियाला न शोभणारं होतं. बहुधा केवळ गतकर्माच्या कारणाने काही माणसं उच्च कुळात जन्म घेतात, परंतु ते त्या कुळाच्या योग्यतेचे नसतात.
तसंच काहीसं कौरवांच्या बाबत झालेलं आहे असं ते समजतात. भावनांच्या आवेगात अडकलेले विवेक घालवून बसतात. तसं आपलं झालेलं आहे असं तो पांडव मला सांगत होता. आपण चांगलं काय, वाईट काय, त्याच्या मर्यादा विसरलेलो होतो आणि त्यामुळेच चुकीचे निर्णय आपण घेत होतात, जे एका राजाला शोभणारं कृत्यच नव्हतं. आपले सल्लागार आपल्याला नेहमीच चुकीचे सल्ले देत होते आणि आपण त्याप्रमाणे विवेकशून्यपणे वागत होतात. त्याचं नंतर होणारे परिणाम जर आपल्याला आणि आपल्या मुलांना त्यांच्याशी संगनमत करणाऱ्यांना भोगावे लागले तर त्याची जबाबदारी शेवटी तुमचीच असेल असंही तो सांगत होता. त्यांचा असा समज आहे की जोवर दुर्योधन आणि त्याचे दोस्त आपले सल्लागार आहेत, पांडवांना त्याचं राज्य मिळणार नाही. म्हणून युद्धाच्या तयारीत ते आत्तापासून लागलेले आहेत असं मीही पाहिलेलं आहे. युद्धात सगळे कौरव ठार मारले जाणार आहेत असं कृष्ण भाकीत करत होता. देवाच्या इच्छेशिवाय काय या जगात असं तो बोलत होता. अर्जुन स्वर्गात जाऊन तिथे साक्षात इंद्राकडून शस्त्रविद्या आत्मसात करून आलेला आहे. त्यावरून व्यक्तिगत प्रयत्नापेक्षा जास्त काहीतरी असतं ते आपण लक्षातच घेत नाही. आपलं शौर्य, आपली समृद्धी, आपलं यश हे सगळं त्या विधात्याच्या कृपेमुळे साध्य होत असतं. कारण आपलं अस्तित्वच मुळी त्याच्या मर्जीवर अवलंबून असतं, विसंबून असतं. असं असताना माझं राज्य, मीच राजा राहणार अशा अज्ञानावर आधारित संकल्पनांना महत्त्व देणारा तुमचा मुलगा किती खोट्या अस्मितेत अडकला आहे त्याची मला त्यांनी जाणीव करून दिली. राजा बलीने किती संशोधन करून शेवटी तो समजला की ह्या विश्वाचं सगळं कार्य ज्या विधात्याच्या मर्जीवर अवलंबून आहे त्याचं स्मरण हेच मुख्य कार्य असतं. आपलं यश किंवा अपयश त्यामागे त्या विधात्याची रचना कारण असते हे समजून नम्रपणे जो त्याची कामं करतो त्यालाच मनःशांती मिळते. आपले कान, डोळे, नाक, त्वचा, जीभ हे आपल्या ज्ञानाची कवाडं आहेत. अहंकारातून उत्पन्न झालेल्या वासनांचे नियंत्रण केलं तर ती कवाडं आपल्याला खरं काय ते दाखवू शकतात. आणि म्हणूनच वासनांध न होता जेव्हा आपण त्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो तेव्हा आपल्याला ह्या विश्वाच्या कर्त्याची चाहूल लागते. ज्यांना ते समजत नाही ते वेगळ्या प्रकारे जगाचा अर्थ काढत राहतात. ते समजतात की जर एखादा कर्तृत्व गाजवेल तर त्याला यश मिळणार आणि जेव्हा त्याला कर्तृत्व गाजवूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही तेव्हा तो भ्रष्टबुद्धी बहकत जातो. परंतु जर तो विधात्याला काय पाहिजे ते पाहून त्याप्रमाणे आपलं कार्य केलं तर त्याला यश प्राप्त होतं. त्याशिवाय बलीने आणखीन एक गोष्ट ओळखली होती की आपलं यश किंवा अपयश आपल्याच मार्गात मागील जन्माच्या कर्मफलांचा परिणाम असतो. विधाता फक्त त्या कर्मफलांचं व्यवस्थापन करत असतो. म्हणजेच विधाता केवळ मात्र आपल्याच कर्मफळाचा व्यवस्थापक असतो. त्यात तो कोणत्याही प्रकारे बदल करत नाही. ही विश्वाची कार्यपद्धती जो समजला त्याला कधीही चिंता खात नाही जशी आपल्याला ती खातीये असं युधिष्ठिर सांगत होता. सदैव विधात्याला स्मरून आपलं कार्य करत राहणं हेच उत्तम गतीसाठी उचित असतं. प्रेम, द्वेष अशा भावनांच्या आहारी जाणारा नेहमीच त्या भावनात अडकून राहतो. हितकारक काम करणाऱ्यांचं कौतुक होतं, परंतु जो निर्णय आपण घेत आहात पांडवांना त्यांचं राज्य न देण्याचा, त्यामुळे अनेक निरपराध क्षत्रिय लोक नाहक मारले जाणार आहेत. युद्ध करण्याआधी शहाणा राज्यकर्ता आपल्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या लढवयांच्या भवितव्याचा विचार करतो. जर आपण त्यांना त्यांचं राज्य दिलं नाहीत तर त्या चौर्यकर्माची शिक्षा म्हणून पांडव आपल्याशी युद्ध करणार आहेत आणि त्यामध्ये तो धनंजय कौरवांच्या सैन्याचा संहार करणार आहे. ही तर काळ्या दगडावरील रेघच समजावी. अहो राजन, आपल्या कमजोरीमुळे अनेक चुकीचे निर्णय आत्तापर्यंत घेतले गेले आहेत. त्याचा विचार करावा. त्या निरपराध लढवय्यांच्या मृत्यूला आपण आणि आपला मुलगा जबाबदार असेल नाही की पांडव
हे लक्षात घ्यावं अशी ताकीद युधिष्ठिरांनी मला दिली आहे. आपल्याला उत्तम सल्ला देणारे असूनही आपण चुकीच्या लोकांच्याकडून सल्ला घेता त्याचे परिणाम आपल्याला अनुभवावे लागणार आहेत. हे भव्य विस्तार असलेलं साम्राज्य सांभाळण्याची आपली योग्यता नाही हे तर आता सिद्ध झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला खाली खेचण्याचं कार्य पांडवांना नाईलाजास्तव करावं लागणार आहे. ते सांगितल्यानंतर संजय धृतराष्ट्राला बोलतो की मी लांबचा प्रवास केला आहे, त्यामुळे खूप थकलेलो आहे. पुन्हा उद्या राजसभेत मला अजातशत्रूवरील निवेदन करावं लागणार आहे, तरी आपण मला आत्ता रजा द्यावी. आणि अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 32 इथे संपलेला आहे. संजय ज्ञानपर्व हेही इथेच संपूर्ण झालेलं आहे.